आता श्री अध्याय 16वा ओवी 136. आत्मा नित्य अविकृत, नित्य अविकृत आत्मविद तो शोक रहित, तोची धैर्यवंत वंत धीमंत भव निर्मुक्त, निर्मुक्तो तो सदा. एथन चले प्रवचन युक्ती किंवा ग्रंथाधारण धारण शक्ती अथवा वेद श्रुती व्युत्पत्ती काही उपपत्ती लागेना. आत्मा नित्य अविकृत शरीर अनित्य अनवस्थित हे जाणोनी साधे जो स्वहित विहित दक्षतो. आत्मज्ञानी सदा निर्भय एक अद्वितीय दुजेपणाचा पुसिला ठाय शोकात्यय दृढ फळे. आत्मा जरी दुर्विद्येय नातुडे प्रवचन श्रवणे ठाय केवळ मेधाकारील काय तरीही विज्ञेय उपाये. जो स्वये सर्वत्र निष्काम आत्मज्ञान एक मात्र काम ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम तयासी परम लाभ हा. श्रवणादिकाळी तोच मी आहे ऐसिया अभेद दृष्टी जो पाहे हेची अनुसंधान जयाचे राहे. आत्मानुग्रहे वरित्या सदा दुश्चरितासक्त अशांत आणि असमाहित नाही जयाचे एकाग्र चित्त तया अप्राप्त ज्ञानिया. श्रुती स्मृती प्रतिपादित करी जो विहित त्यागी अविहित जयाचे नित्य समाहित चित्त आत्मा अंकित तयाचा दुश्चरिता पासव जो विरत. आचार्य गुरुपदी जो विनत फलाची इच्छा जयाची निवृत्त तयासीच प्राप्त हा आत्मा. न होता विषयी निष्काम न होता केवळ आत्मकाम न होता सकळ उत्ती विराम आत्मा राम दुर्गम. पाहुनिया जिज्ञासूच्या तपा स्वये आत्म्यास उपजेल कृपा तैच प्रकटी निज स्वरूपा गुरुविन सोपा नव्हेच. तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके करावी श्रवण मनादिके अभेदा भावानुसंधानिके तरीच सुखे आत्मलाभ. प्रपंच हा अज्ञानमय सारा अज्ञानमूलक तयाचा पसारा ज्ञानविन मोक्षास थारा नाही जरा हे समजा.
अनुमान आणि युक्ती प्रभव हा तो शास्त्राचा अनुभव प्रपंचानाशीच ज्ञानोद्भव प्रपंचानाशीच उज्ञानोभव असंभव असंभव अन्यथाम असंभव अन्यताम महात्मा हो का पापात्मा जीवात्मा तोच परमात्मा हे जाणून वर्तेल तो महात्मा अभेदात्मा आत्मा तो एक एकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान झालिया एकदा आत्मज्ञान समस्त अज्ञान मावळे आत्मज्ञान होता पुरे अगंतव्य मग कानुरे करत लगत वस्तुजात सारे साक्षात्कारे तयासी विज्ञानाचे फळ संसार निवृत्ती अविकळ परमानंद प्राप्ती तात्काळ तया सुकाळ मोक्षाचा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर महताहुनी महत्तर हा तो सर्व व्यापकता प्रकार दृगोचर करावया तो स्वये सूक्ष्म नामहत तरतम भाव तेथे कल्पित तो ब्रह्मस्तंभ पर्यंत परिपूरित चराचरी ते हे अनिर्वचनीय वचनीय सत बुद्धीत व्हावया संकलित वाचने करीती अमर्यादित जे स्वये केवळ बुद्धी वैभवाचे योगे खरे वर्म हाती न लागे साधू सद्गुरु संसंगे सेवानुरागे तत्प्राप्ती ब्रह्म निरूपण काय थोडे पोथ्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा जो न घडे हाती न चढे कल्पांती नित्य नैमित्तिक कर्माभावी शुद्ध संस्कार युक्त जो मन नाही तोवरी ब्रह्मानुभव पाही मुळीच काही नागवे ब्रह्म केवळ नित्य तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य दृश्य जाता नाही सातत्य सत्य त्रिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळाने अनुभवशील सद्गुरु विरलाधायाम ब्रह्म काय वाटेवर पडले गिरी कंदरी जे दडले यमी जे अडकले घडले ध्यान धरणी त्यानाही न होता गुरु कृपा येना जे ब्रह्म रूपा ते तुझ समया लोभ स्वरूपा
आतळे बापा बापा कैचेने जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती न घडे कधीही कल्पांती गाठ निश्चिती बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयांचे चिंतन आणि प्रपंचाचेच निधी ध्यासन मग साक्षात्करण ही तैसेच मग साक्षात्करण ही तैसेच मल विक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतकरण निष्काम कर्मे मल निर्मूलन विक्षेप क्षालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्तामल विक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते आवरण शेषता राहते ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासून जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासूनी जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्य ज्ञानांत अधिलक्षणी वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्म ज्याचा तोच जनी होता ज्ञानी विलसते थोडा अंधार थोडे चांदणे एकला पांथस्थ राणी चालणे बिचकला स्थानू तस्कर भेने लपला तेनेच तेथेच लपला तेनेच तेथेच एकला मी जवळी पैसा तो नर टपला वाटा पाड्या जैसा आता करावा विचार कैसा न ये भरवसा जीवाचा तोच दुरुनी दीप येता प्रकटता स्थानूची यथात्मता विरली तयाची भीती ग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले अव्यत्यय श्रोत्यासी पुढील अध्यायी श्रोत्यार्थ्या श्रेयार्थी यासी श्रेय प्रकाशील निजरूप हेमाड साई पदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे चावळे परिसुत भोळे भाविक ते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत वीरीचे ते श्री साई समर्थ सच्चरित ब्रह्म ज्ञान कथन नाम षोडश अध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.